नमस्कार मंडळी, आज आपण पुन्हा आलोय। आज आपली रेसिपी असणार आहे मिसळ पाव। चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। सर्वात आधी आपण हे मटकी आणि वाटाणे घेतलेत, जे रात्री आपण भिजत घातलेले होते। आता आपण यांना 2 शिट्या देणार आहोत कुकरला। त्यासोबत लागणार आहे वाटण। वाटणाला घेतलंय कांदा, मिरची आणि खोबरा। हे चांगलं भाजून घ्यायचे, त्यानंतर त्याची पेस्ट करायची आहे। त्यासोबत लागणार आहे 2 कांदे घेतले मी बारीक चिरून, टोमॅटो आहे, अद्रक लसणाची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, तेजपत्ता, जीरा आणि कढीपत्ता फोडणीला। सोबतच आहे मसाले लागणार आहेत, ते लाल मसाला, गरम मसाला, हळदी आणि धनिया पावडर आणि मीठ चवीपुरतं आणि 1 लिंबू। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। तेल चांगले तापलंय। आता आपण त्यात पहिले तर जीरा टाकून घेऊया। त्यातच कढीपत्ता, सोबत कांदा, टमाटर, त्यातच थोडीशी कोथिंबीर, आता आपण मसाले टाकून घेऊया। धणे पावडर, हळदी आणि गरम मसाला, लाल मसाला, मसाले चांगले फ्राय झालेत। आता आपण याच्यात वाटण टाकून घेऊया। मसाल्यांना चांगला तेल सुटत आलाय। सोबतच थोडं मीठ, आणखीन थोडं गरम पाणी टाकणार आहे मी। 1 मिनिट। आता आपण याच्यात थोडंसं पाणी आणखीन गरम टाकलेलं आहे। आता आपण याला चांगली उकळी येऊ देणार आहोत 15 मिनिटं तरी। 20 मिनिटं झालेत, मस्त अशी तरी पण आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। मस्त अशी मिसळ रेडी झाली आहे। आता आपण याला खायला घेणार आहोत। त्यासोबत आहे कांदा, लिंबू आहे, हा मिसळ फरसाण आहे आणि पाव आहे। चला तर मग सुरू करूया। सोबत कांदा, जर असं लिंबू, जबरदस्त। तुम्ही पण नक्की ट्राय करा। आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत।